छत्तीसगडमध्ये माओवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 13 सीआरपीएफ जवान शहीद तर 5 जवान जखमी। गडचिरोलीमध्ये सुद्धा जारी केला हाय अलर्ट। नमस्कार, मी आरती कुलकर्णी। प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे। छत्तीसगडमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। सुकमा जिल्ह्यामध्ये माओवाद्यांच्या चकमकीमध्ये 13 जवान शहीद झालेले आहेत आणि यामध्ये 2 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे। ही बातमी बघणार आहोत, पण त्याचबरोबर महत्त्वाच्या हेडलाईन्सही बघूया। भाजप शिवसेनेमध्ये आज रात्री 10 वाजता पुन्हा बैठक। सेनेला 4 कॅबिनेट आणि 8 राज्यमंत्री पद द्यायला भाजप तयार, पण 5 कॅबिनेट खात्यांची शिवसेनेची मागणी। काँग्रेसने प्रसिद्ध केली मोदी सरकारचे यू टर्न पुस्तिका। गेल्या 6 महिन्यात मोदी सरकारने 25 यू टर्न्स घेतल्याची काँग्रेसची टीका। आयसिस मधून परतलेल्या कल्याणच्या आरिफ माजिदचं नवी मुंबई कनेक्शन उघड। माजिदचं ब्रेन वॉश करणारा नवी मुंबईतला प्राध्यापक एटीएसच्या ताब्यात। 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत बंद होण्याची शक्यता। ग्रेडिंग पद्धत बंद करण्याचा केंद्र सरकारचा विचार। घुमान साहित्य संमेलनासाठी पाकिस्तानमधून मराठी पाहुणे येण्याची शक्यता। संमेलन समितीने पाकिस्तानमधल्या महाराष्ट्र पंचायतीला दिलं निमंत्रण। आणि विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचे दर तब्बल 113 रुपयांनी कमी होणार। जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे इंधनाच्या दरात कपात। या सगळ्या बातम्या आहेत, पण पहिली बातमी पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या चर्चेची आहे। भाजप आणि शिवसेनेमध्ये चर्चेच्या फेऱ्या अजूनही सुरू आहेत। चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे। भाजप आणि शिवसेनेची आज रात्री 10 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे। आपल्याला माहिती आहे, शिवसेनेला 4 कॅबिनेट मंत्रीपद हवी आहेत आणि 8 राज्यमंत्रीपद ही जी आहेत ती सोडायला भाजप तयार आहे असं सूत्रांनी माहिती दिलेली आहे। माफ करा, शिवसेनेला 5 कॅबिनेट मंत्रीपद हवी आहेत। भाजप शिवसेनेला कृषी, ऊर्जा, सिंचन आणि आरोग्य ही कॅबिनेट मंत्रीपद सोडायला तयार आहे। शिवसेनेशी सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि लवकरच तोडगा निघेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। आणि याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे सिनियर करस्पॉन्डंट प्रफुल्ल साळुंके यांच्याशी। प्रफुल्ल, महत्त्वाची बैठक आहे रात्री 10 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होतीये। आपल्याला माहिती आहे, शिवसेनेला 5 कॅबिनेट मंत्रीपद हवी आहेत, पण भाजप अजूनही शिवसेनेची मागणी पूर्णपणे मान्य करण्याच्या तयारीमध्ये नाहीये। आता नेमकी काय तडजोड होताना दिसतेय? चर्चेमधून काही तोडगा निघू शकेल का? आज शिवसेना भाजपच्या चर्चेतला अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे, कारण 3 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे। भाजपने शिवसेनेला 2-1 असं मंत्रिपद देऊ केलेलं आहे। त्यातल्या म्हणजे 2 कॅबिनेट जर भाजपचे असतील त्याला 1 कॅबिनेट शिवसेनेचं असेल। तेच सूत्र राज्यमंत्रीपदासाठी देखील आहे। थोड्याच वेळात यात भाजपच्या नेत्यांची आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक वर्षा बंगल्यावर होते आहे। मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार। शिवसेनेकडे सुभाष देसाई, अनिल देसाई या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे काल जी बैठक या वर्षा बंगल्यावर झाली त्यात जवळपास सर्व बोलणी पूर्ण झाल्याची माहिती दोन्ही पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे। सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे उरलेली जी खाती आहे, कारण भाजपची जी कोर कमिटीची जी सर्व खाती देण्यात आलेली आहेत त्यातली उरलेली जी खाती आहेत ती शिवसेनेला देण्यात येणार। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जा आहे, सिंचन आहे आणि तिसरं म्हणजे सार्वजनिक बांधकाम। या तिघांपैकी 2 खाते हे शिवसेनेच्या वाटेला जाणार आहेत। आरोग्य आणि कृषी देखील शिवसेनेला मिळणार आहे आणि उरलेले 8 जे राज्यमंत्री पद आहे, भाजपच्या कोट्यातले 5 जे कॅबिनेट आहे त्यातले 5 राज्यमंत्री हे शिवसेनेला मिळणार आहे। या सर्व चर्चांवर फायनल निर्णय आज होईल आणि उद्या मुख्यमंत्री दिल्लीला जातील आणि या सर्व बोलणीची अंतिम निर्णय हा दिल्लीतून मोदी आणि अमित शाह यांच्याकडनं फायनल केल्यानंतर 3 तारखेला इथे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। बरोबर आहे, धन्यवाद प्रफुल्ल। आता 10 वाजताच्या बैठकीमध्ये तू जसं म्हणतोयस तसा निर्णायक काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल। पुढची बातमी महत्त्वाची आहे।
छत्तीसगडमध्ये आज माओवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये 13 सीआरपीएफ जवान शहीद झालेले आहेत। 13 सीआरपीएफ जवानांना आपण गमावलेलं आहे आणि यामध्ये 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात चिंतल गुफामध्ये गेल्या 10 दिवसांपासून नक्षलवाद्यांच्या विरोधात हे ऑपरेशन सुरू आहे। गावकऱ्यांना पुढे करून माओवादी गोळीबार करतात आणि त्यामुळे हे ऑपरेशन कठीण बनलेलं आहे। या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांमध्ये डेप्युटी कमांडंट आणि असिस्टंट कमांडंट असे दोघंही आहेत। हे सगळे अधिकारी 223 बटालियनचे आहेत। गृहमंत्री राजनाथ सिंह या घटनेनंतर आता छत्तीसगडला भेट देणार आहेत। जो हमारे शहीद हुए हैं सीआरपीएफ के जवान, उनको तो श्रद्धांजलि अर्पित करता ही, लेकिन उनके परिवारजनों के प्रति भी दिल की गहराइयों से संवेदना व्यक्त करता हूं और ये आश्वस्त करना चाहता हूं उन परिवारों की पूरी तरह से हमारी सरकार देखभाल करेगी। जो कुछ भी माओवादियों ने यह कायराना हरकत की है, मैं समझता हूं बहुत बड़ी यह चुनौती है और सभी को एकजुट होकर इस चुनौती का मुकाबला करना चाहिए। आपण बघितलं राजनाथ सिंह यांनी सांगितलेलं आहे मोठं आव्हान माओवाद्यांच्या या हल्ल्यांचं आहे। 2014 मध्ये सुद्धा माओवाद्यांचे असेच हल्ले झालेले आहेत। कधी थांबणार माओवाद्यांचे हल्ले असा प्रश्न विचारला जातोय। 28 फेब्रुवारी 2014ला छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 6 पोलीस कर्मचारी शहीद झालेले होते। 11 मार्च 2014ला छत्तीसगडमधल्या जिरंग घाटीमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 16 सीआरपीएफ जवान आणि 4 पोलीस कर्मचारी शहीद झाले। एका नागरिकाचाही मृत्यू ओढावला। 11 मे 2014ला पुन्हा एकदा आपण बघतोय गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी घडवलेल्या सुरुंगस्फोटात 7 पोलीस कर्मचारी शहीद झाले। पुढची बातमी बघूया। हरियाणामध्ये बसमधल्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या 2 शूर बहिणींचा प्रजासत्ताक दिनी सन्मान होणार आहे, तर बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला या प्रकरणानंतर निलंबित करण्यात आलेलं आहे। बसमध्ये छेडछाड करणाऱ्या 3 तरुणांचा या दोघा बहिणींनी अतिशय धैर्याने सामना केला। रोहतकमध्ये 3 तरुणांनी एका बसमध्ये 2 बहिणींची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी इतर प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली, पण तरुणींनी घाबरून न जाता यांच्यावर पलटवार केला। कमरेचा पट्टा काढून या बहिणींनी या तरुणांना चोप दिला। या प्रकरणी 3ही तरुणांना अटकही करण्यात आलेली आहे। यानंतर राजकीय बातम्यांकडे वळूया। संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। काँग्रेसनं नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। मोदी सरकारचे यू टर्न ही पुस्तिका काँग्रेसनं आज प्रकाशित केलेली आहे। लोकसभेमध्ये दिलेल्या आश्वासनांचं काय झालं असा सवाल काँग्रेसनं विचारलाय। भाजपनं सामान्य माणसांना मोठी स्वप्न दाखवली होती, त्यापैकी एकही आश्वासन मोदी सरकारनं पूर्ण केलेलं नाही अशी टीका काँग्रेसनं केली आहे। या पुस्तिकेमध्ये मोदींचे ट्विट्स आणि बातम्याही देण्यात आल्यात। 180 दिवसात मोदी सरकारनं 25 यू-टर्न घेतले। हे मोदी सरकार नाही तर यू-टर्न सरकार आहे अशी टीका काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी केली। एक बहुत अजीब सा यू-टर्न है और बड़ा हैरानी वाला यू-टर्न है। मोदी साहब ने कल गुवाहाटी के अंदर ये कहा कि बांग्लादेश के साथ में हम लोग लैंड स्वैपिंग डील हम कर रहे हैं, यानी कि कुछ जमीन हम लेंगे और कुछ जमीन हम देंगे, इसकी हम डील बांग्लादेश के साथ में करेंगे। जब हम लोग इस बात को कर रहे थे तो यही भारतीय जनता पार्टी इसने ये कहा था कि ये देशद्रोह की तरफ बढ़ने वाला कदम है। काँग्रेस चांगलंच आक्रमक झालेला आहे। पुढची बातमी बघूया। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबद्दलचं गूढ अजूनही कायम आहे। या विषयाच्या 39 महत्त्वाच्या फाईल्स केंद्र सरकारकडे आहेत, पण त्या फाईल्स उघड करता येणार नाहीत असं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल यांनी ही माहितीच्या अधिकारामध्ये फाईल्स विषयी विचारलेलं होतं, पण ही माहिती द्यायला पंतप्रधान कार्यालयानं नकार दिला। लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असताना राजनाथ सिंग यांनी याबद्दलची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी केलेली होती, पण आता भाजपचं सरकार आल्यावर मात्र भाजपनं यू-टर्न घेतलाय आणि ही माहिती दिली जात नाहीये अशी टीका होतीये।
संसदेमध्ये आज तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप हा संघर्ष पाहायला मिळाला। तृणमूल काँग्रेसनं संसदेबाहेर भाजपच्या विरोधात निदर्शनं केली। भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तृणमूलच्या खासदारांनी गंभीर आरोप केलेत। सहारा समूहावर आर्थिक गैरव्यवहाराचे जे आरोप लागले त्या गैरव्यवहारामध्ये अमित शहांचंही नाव आहे असा आरोप या खासदारांनी केलेला आहे। तपासाच्या दरम्यान एक डायरी सापडली आहे आणि या डायरीमध्ये अमित शहांचं नाव आहे असा तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे। जो सहारा का दफ्तर रेड हुआ उधर से एक रेड डायरी मिला और वो रेड डायरी में हमारे पास खबर है कि इसमें बीजेपी का प्रेसिडेंट का नाम डायरेक्टली है और मिस्टर एनएम बोल के एक नाम है। तो हम लोग ये आज पूछने के लिए मैं क्वेश्चन आवर सस्पेंशन का नोटिस भी दिया। ऐसा नहीं कि हम लोग बाहर में हंगामा करता है और लोकसभा में कुछ नहीं बोलते हैं। तृणमूल काँग्रेसनं आता जे आरोप केलेले आहेत त्यावर भाजप काय उत्तर देतं हे बघायचं, पण पुढची बातमी दिलासा देणारी आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर खाली आले आणि त्याचबरोबर विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा 113 रुपयांनी स्वस्त होणार आहे। विना अनुदानित एलपीजी सिलेंडर आता 865 रुपयांऐवजी 752 रुपयाला मिळणार आहे। पेट्रोल आणि डिझेल आधी स्वस्त झालेला आहे। जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर घटल्याचा परिणाम विना अनुदानित एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्यावरही झालेला आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना दिलासा मिळालाय। या बातमीनंतर प्राइम टाइम बुलेटिन मध्ये एक ब्रेक घेऊया, आपण ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। पहा फक्त IBN लोकमत। यानंतर एक बातमी बघूया। केंद्र सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे। येत्या काळामध्ये 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊनच पास व्हावं लागणार आहे अशी शक्यता आहे। केंद्र सरकार सध्याची ग्रेडिंग पद्धत बंद करण्याचा विचार करत आहे। केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या गटानं ही शिफारस केलेली आहे। परीक्षा नसल्यामुळे अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होत होतं, त्यामुळे 8वीला आल्यानंतर विद्यार्थी कच्चेच राहायचे। विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुद्धा घसरते असा निष्कर्ष तज्ज्ञांच्या गटानं काढला आणि त्यामुळे शिक्षण मंत्रालयानं या मुद्द्यावर काम सुरू केलेलं आहे। परीक्षा घेतल्या तर मुलांचं ओझं वाढतं अशी टीका होते। त्यामुळे शिक्षण तज्ञांनी एकत्र येऊन आता परीक्षा न घेतल्यानंतर काय चित्र राहिलं आणि परीक्षा घेताना काय होतं याचा एकत्रित अभ्यास करून एक धोरण शासनाला सुचवावं। शासन त्याप्रमाणे पुढे त्याची अंमलबजावणी करेल असं आम्ही म्हटलेलं आहे। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या विषयामध्ये आरटीचा कायदा केंद्र सरकारचा आहे आणि केंद्राने याबाबतचे निर्देश दिलेले आहेत। त्यावरून काही चर्चा खरं सुरू झाली आहे, पण आम्ही राज्यात शिक्षण तज्ञ, शिक्षक आणि पालक यांना विश्वास घेऊनच याबाबतचा निर्णय करू। यानंतर बघूया घुमानच्या मराठी साहित्य संमेलनाबद्दल। साहित्य संमेलनावरून साहित्यिकांमध्ये बरेच वाद निर्माण झालेले आहेत, पण एक वेगळी बातमी आहे। घुमान साहित्य संमेलनासाठी पाकिस्तानमधून मराठी पाहुणे येण्याची शक्यता आहे। संमेलन समितीनं पाकिस्तानमधल्या महाराष्ट्र पंचायतीला तसं निमंत्रण दिलेलं आहे आणि महाराष्ट्र पंचायतीनं सुद्धा संमेलन समितीचं हे निमंत्रण स्वीकारलेलं आहे। यानंतर बघूया केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज सकाळी संसदेमध्ये जात असताना ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले। जवळपास 20 मिनिटं त्यांची गाडी जागेवरून हललीच नाही, पण संसदेमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी गडकरींनी अखेर दिल्ली मेट्रो रेल्वेचा आधार घेतला। जवळच्याच दिल्ली मेट्रोच्या रेस्को स्टेशनवरून संसदेजवळच्या केंद्रीय सचिवालय या स्टेशनपर्यंत नितीन गडकरींनी प्रवास केला, त्याचे हे फोटो आहेत। पुढची बातमी बघूया। अभिनेत्री गौहर खान हिला मारहाण केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे। एका टीव्ही शोचं शूटिंग सुरू होतं आणि त्यावेळी या तरुणानं अचानक गौहरच्या समोर येऊन तिच्या कानाखाली मारली। हा तरुण प्रेक्षकांमध्ये होता, तो जागेवरून उठला आणि अशा प्रकारचे तोकडे कपडे घालू नका असं गौहरला बजावत त्यानं तिच्या कानाखाली मारली। आपण बघतोय ही दृश्य आहेत। गौहर खानला प्रेक्षकांमधूनच आलेल्या एकानं मारहाण केली आणि या तरुणाला आता अटक करण्यात आलेली आहे। यानंतर प्राइम टाइम मध्ये एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया। पहा फक्त IBN लोकमत।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही आपल्या हिंदू राष्ट्र या संकल्पनेशी तडजोड करणार नाही असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय। 2015 पर्यंत म्हणजे संघाच्या 100 वर्षपूर्तीपर्यंत आपल्या स्वप्नातला बलशाली भारत तयार करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेकमध्ये संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणजेच माधव सदाशिव गोळवलकर यांच्या घराच्या नूतनीकरणाचा आणि लोकार्पणाचा हा कार्यक्रम होता। त्यामध्ये मोहन भागवत यांनी ही वक्तव्य केलेली आहेत। या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या बरोबरच हरिद्वारचे आचार्य गोविंद गिरीजी महाराज सुद्धा उपस्थित होते। संघामध्ये इतकी लवचिकता आहे, पण संघाचा ठाव सुटत नाही, संघाचा पाया ढळत नाही कधी। कारण ही दृढनिष्ठा सगळं बदलू शकतं संघात। हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे या सत्यावर संघाचं सगळं काम पक्क रोवून उभारलेलं आहे। इथून संघाचा ठाव सुटू शकत नाही, कारण अशा अनेक प्रसंगामध्ये भक्कम वैचारिक दृढतेचा आधार हा संघाच्या स्वयंसेवकांच्या मनात गुरुजींनी स्वतःच्या उदाहरणाने उभा केला। आपल्या इथे आपण घर पुन्हा उभारलं, त्या घरामध्ये या स्नेहाचा प्रसन्नतेचा अनुभव उभा करावा लागेल, म्हणजे आपण ताई भाऊजींचं घर उभं केलं। गोळवलकर गुरुजींच्या घराचा लोकार्पण सोहळा नागपूरमध्ये रामटेकमध्ये झाला। त्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते। यानंतर आपण प्राईम टाइम मध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त IBN लोकमत।